कोल्हापूर महापालिका निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। आज उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय वातावरणात जल्लोषाचं चित्र पाहायला मिळालं। शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पारंपरिक हलगीच्या ठिक्यावर ताल धरल्यावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला। ठाण्यात भाजप शिवसेनेची युती होईल असं सांगितलं जात होतं, पण जागा वाटपावरून सतत फिसकटत असलेल्या बैठकांमुळे ठाण्यात युती होणार का नाही याची चर्चा रंगली असताना अनेक दिग्गजांचं तिकीट कापून भाजप आणि शिवसेनेनं अखेर ठाणे मनपात युती केली। आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजप कार्यालयामध्ये येऊन निषेध नोंदवला। यावेळेस 2 कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला, तर नाराज आरपीआय कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेरील भाजपचे बॅनर सुद्धा फाडले। तिकीट देण्याचं आश्वासन देऊनही तिकीट न दिल्यानं आरपीआय कार्यकर्ते नाराज आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अखेर संपली आहे। मुंबई महानगरपालिकेने 227 जागांसाठी 15 जानेवारीला निवडणूक होती। त्यासाठी हजारोंच्या संख्येत उमेदवारी अर्ज भरण्यात आले। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती। या मुदतीतून अर्ज भरण्यासाठी मुंबईतील विविध महानगरपालिका कार्यालयांवर उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली। कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। रिद्धीश निमसे धोत्रे खून प्रकरणात कारागृहात आहेत। उद्धव निमसे यांच्या मुलाला प्रभागातील पक्षीय बलाबल आणि राजकीय ताकद बघता भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं। पनवेलमध्ये भाजप महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। भाजप उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले। भाजप उमेदवार ममता प्रीतम म्हात्रे यांनी अर्ज दाखल केला। विकासाचा ध्येय ठेवत उमेदवाराकडून अर्ज दाखल करण्यात आला असल्याचं उमेदवारांनी म्हटलेलं आहे। कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली। रिद्धीश निमसे धोत्रे खून प्रकरणात कारागृहात आहेत। उद्धव निमसे यांच्या मुलाला प्रभागातील पक्षीय बलाबल आणि राजकीय ताकद बघता भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याचं समोर आलं। सांगलीत भाजपला मोठा धक्का बसलाय। उमेदवारी डावलल्यामुळे भाजपाचे माजी उपमहापौरांसह भाजप इच्छुकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली। सांगलीच्या प्रभाग 14 मधील भाजपाचे माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांच्यासह भाजपच्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी डावलण्यात आली। भाजप नेते सुधाकर बडगुजर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर आज अखेरच्या दिवशी बडगुजर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। वसई विरार पालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो। भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लीगल सेल विभागाच्या नेहा सुरेश दुबेंनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शीतल मंडारींनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। माजी नगरसेविका शीतल मंडारींनी भाजपला रामराम करत मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग 16 आणि 17 मध्ये आपले शक्ती प्रदर्शन केलं। उमेदवारांनी ढोल ताशाच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल केला। रॅलीत शेकडो पुरुष आणि महिला सहभागी झाल्यानं संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। संभाजीनगरात संतप्त नाराज आरपीआय कार्यकर्त्यांनी भाजप ऑफिस कार्यालयाबाहेर बॅनर फाडले। संतप्त महिलांना उमेदवारी न मिळाल्यानं भावूक झाल्याचं पाहायला मिळालं, तर नाराज होणं स्वाभाविक आहे। कार्यकर्ते नाराज होतात, ही अखेरची निवडणूक नाही, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे। काल पुण्यातील प्रभाग क्रमांक 37 धनकवडी कात्रज डेअरीमधील उमेदवार संतोष साठेंनी बैलगाडीतून जाऊन अर्ज दाखल केला। पुण्यामध्ये वाढतं प्रदूषण, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते भाव हे सर्व रोखण्यासाठी अशा पद्धतीनं अर्ज केल्याचं साठेंनी सांगितलं। यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बघण्यासाठी गर्दी केली होती। भाकप, माकप आणि शेकाप या डाव्या पक्षांची काँग्रेसबरोबर मुंबई महापालिका निवडणुकांसाठीची बोलणी अपयशी ठरली असून डाव्या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं काँग्रेसकडे 8 जागांची, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षानं 5 आणि शेतकरी कामगार पक्षानं 5 जागांची मागणी केली। भारतीय जनता पक्षाला महायुतीतून एकूण 40 जागा मिळाल्या असून त्यापैकी तब्बल 36 जागांचे एबी फॉर्म भाजपनं मध्यरात्री वाटप केले। या 36 उमेदवारांपैकी 1 जागा थेट मुंब्रा भागातून मुस्लिम महिलेला देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटातले इनकमिंग अजून चालूच आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कुपवाड शहर अध्यक्ष भाजपचे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपला राष्ट्रवादीनं धक्का दिला। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये वाद सुरू असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलाय। धुळे महापालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपात महाविकास आघाडीकडून 30 आणि 14चा फॉर्म्युला निश्चित झालाय। कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची नावं समोर येतात नाराजीचा स्फोट झालाय। कोल्हापूर भाजप महानगर सरचिटणीस धनश्री तोडकर यांना पुन्हा उमेदवारी नाकारल्याचं समोर आलं। आता धनश्री तोडकर यांनी थेट पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला। झटपट
बातम्या सहप्रायोजक स्नो सिम पेंट ट्रू कलर्स ऑफ लाईफ बीटेक्स मलम कॅम्पा एनर्जी का ब्लास्ट सुपर फास्ट.